म्हणजे बाबा गेले, ताई गेला, तो एक सर्वात दुःखाचा क्षण होता. आनंदाचा क्षण म्हणजे मला मुलगी झाली, तो सर्वात आनंदाचा क्षण होता. की पहिला मुलगा होता, दुसरी मुलगी झाली आणि आमची बॉन्डिंग तसेच आहे, अजूनही जास्त प्रेम पोरीवरच आहे. तर ते एक सर्वात आनंदाचा क्षण होता. लोकांना वाटलं की रे तुला पोरगी झाली कसं का, नाही बघ मला तर आनंद झाला, मुलगी झाली तरी तो एक आनंदाचा क्षण होता. अगदी म्हणजे मुलगी असणं सुद्धा खूप चांगली. मलाही 2 मुली आहे, त्यामुळे तो अनुभव कुठलेही वडील असतील त्यांना मुलीबद्दल काय वाटतं भावना सारख्या असतात. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं विचारायचं की त्यांच्या व्यासपीठावरती आतापर्यंत आमटे परिवारातले बरेच लोक येऊन गेले. म्हणजे डॉक्टर भारती आमटे, डॉक्टर शीतल आमटे, पल्लवी, डॉक्टर विकास आमटे, प्रकाश आमटे, अनिकेत आणि कडू सर आणि आता तुम्ही. तर या व्यासपीठावर व्यक्त होताना तुमच्या या वेळच्या भावना किंवा आता काय वाटतंय तुम्हाला? हे माझं सौभाग्य आहे. खरं तर मी साधारण कार्यकर्ता तुम्ही याच्यावर मला इथे बोलवलं या व्यासपीठावर, खरोखर माझं सौभाग्य मानतो की काहीतरी मी तर साधारण कार्यकर्ता आहे आणि कार्याचं तुम्ही हे केलं त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो. तुम्ही त्या योग्य मला समजलं या व्यासपीठाच्या. मी सर्वांचा आभारी आहे आणि असंच काम करत राहील तुमच्या याच्यात यांनी पाहिजे. ह्या व्यासपीठावर व्यक्त होताना खरंच अनेकांना निश्चितपणे सृजनने आनंद दिलेला आहे. तसाच आनंद आमच्या डॉक्टरांनाही दिला. पण एक डॉक्टर जरी असले तरी माणूस रसिक असतो, त्याला अनेक विषयाची आवड असते. तर त्याचे काही छोटे प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे. तुमचा आवडता गायक किंवा गायिका? रफी, लता मंगेशकर, मुकेश. नवीन पिढीचेही आहे पण जुने जे गाणे आहेत ते खरोखर वेगळेच लागतात आम्हाला. नवीन गायकही बरे आहेत पण ते रफी, लता दीदी, आशा दीदी यांनी जे गाणे म्हटले आहेत ते वेगळेच आहेत. आणि सर अतिशय काय म्हणते ते मार्मिक तर आहेच पण मिश्किल पण आहे. हा एक वेगळा भाग आहे. ते नकला पण सुंदर करतात. हा काही तो स्टेज नव्हे आत्ता म्हणजे तर फार म्हणजे ऐकलं तर तुम्हाला मजा येईल. इतकं छान ते एक काहीतरी शब्द वापरतात आणि तो आवडतो आणि सगळे 10 लोक बसले असतील ते हसतात. आणि गाणी पण हिंदी गाणी आवडतात. तर तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे? माझं आवडतं गाणं अनाडीच आहे. तसे पुष्कळ गाणी आहे की तुम्ही ऐकलं असाल की नाही कोणाच नवीन पिढीने, जुन्या पिढीने ऐकलं असेल. किसी की मुस्कुराहटे, किसी का प्यार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. आवडता चित्रपट? आनंद. आनंद पिक्चर मला खूप आवडला. मुगले असं वगैरे होतं त्या काळात पण आनंद खूप आवडला मला. आवडता खेळ? टेबल टेनिस. मी टेबल टेनिस खेळत होतो. टेबल टेनिस, क्रिकेट. स्वतःला काय आवडतं खेळायला? तुम्हाला स्वतःला कुठला खेळ खेळायला? टेबल टेनिस. टेबल टेनिस मी चॅम्पियन होतो ना, कॉलेज चॅम्पियन. एक थोडासा अवघड असणारा प्रश्न, डॉक्टर विकास आमटे की डॉक्टर प्रकाश आमटे? मोठा प्रश्न आहे. विकास आमटे जसं आत्ता मी सांगितलं विकासबद्दल, नावच विकास आहे तर त्या नावात सर्व आलेलं आहे. डेव्हलपमेंट, आनंदचं डेव्हलपमेंट जे तुम्ही बघितलं तर सर्व विकास भाऊंनी केलेलं आहे. काय नाही केलं त्याने. कुष्ठरोग्यांकरता वेगळे ट्रेड सुरू केले. दवाखाना आमचा मोठा जो झाला, सर्व श्रेय विकासला जातो. आम्ही तर निमित्त मात्र वापरणारे. सर्व त्यांनी सांगितलं की कर. अजून विकासच्या काळात स्वर्णिम होता तो, खरोखर गोल्डन एरा होता. काही तुम्ही नेम द
आणि ते तिथे व्हायचं. आम्ही फ्रीज बनवत होतो, आम्ही डीप फ्रीजर बनवत होतो, आम्ही AC बनवत होतो, आम्ही शटर्स बनवत होतो, आम्ही हे सोडा गुड्डीचे बाल बनवत होतो, मग पोहे बनवत होतो, बेकरी होती, काय नव्हतं. जगातलं सर्व वस्तू सर्व त्या माणसाने त्याची हे जरी डॉक्टर असला त्याची सृजनशीलता आणि त्याचे विचार आणि ते सर्व कृतीत आणायचे, लोकांना शिकवायचं. खूप चांगली आपल्या हाताखालच्या लोकांना खूप चांगला कसं त्यांना हँडल करायचं ही नव्हती. प्रेमाने कसं हँडल करायचं आणि प्रेमळ मारा नाही त्याचा. तर ते विकास आमचे झाले. अजून जेवढे बोललो त्याच्या हिंदी इंग्लिश मराठी एवढं फर्स्ट क्लास कमांड आहे त्याचा. खूप जबरदस्त कमांड आहे. हँडरायटिंग सुरेख आहे. पूर्वी ते हँडरायटिंग लिहायचे पत्र, तर लोकांनी त्यांचे पत्र जपून ठेवलेले आहे अजूनही. आता तर काका पत्र व्यवहार करतात टाईप करून, कम्प्युटर आलेले आहे, पण तेव्हा हाताने लिहायचे विकास भाऊ. प्रकाश नावच प्रकाश आहे. आदिवासी भागात काम करायला गेले. आदिवासींच्या जीवनात अंधार होता, त्यांना काही माहीत नव्हतं, कपडे घालत नव्हते. त्यांनी दवाखाना सुरू केला, त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकरता शाळा सुरू केली, हायस्कूल सुरू केलं. तर खरोखर त्यांना अंधारातून काढून प्रकाशवाटीकडे नेलं त्यांनी. एक प्रकाशवाट त्यांनी निर्माण केली. आता आदिवासी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, खूप मोठ्या मोठ्या याच्यावर झाले, खूप शिकू लागले ते. तर तो वेगळंच हे आहे माणूस. त्याच्याकडे वन मॅन कलेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स आहे, ऑर्फनेज आहे. तर त्याची लाईफ वेगळी आहे. आणि विकास या दोघांना तुम्ही सेपरेट करू शकत नाही. वेगळं असं काही करू शकत नाही. त्यांनी केलं, तिसरी पिढी करून राहिली, त्यांची तिसरी पिढी इकडे प्रकाशची मुलगा आणि सून कौस्तुभ आणि पल्लवी दोघे ते बघतात. तिकडे त्यांचे मुलं डॉक्टर दिगम, डॉक्टर अनिकेत आणि अनंता आणि अनिकेतची मिसेस पण. तर ते लोक दवाखाना दोघे बघतात डॉक्टर. बाकी ते शाळेचं सर्व बघतं. अनिकेत ॲडमिनिस्ट्रेशन आणि शाळा ते आणि त्याची मिसेस. खूप चांगलं ते चालू आहे. कोणत्या मला तुम्ही सांगा, 49 साली सुरुवात केली बाबांनी, 75 वर्ष झाली आमच्या संस्थेला. दुसरी तिसरी पिढी करून राहिली. अजूनही संस्था तशीच चालू आहे, काही हे नाही. तर अशी एकही संस्था मला दाखवा ना जिथे पहिली दुसरी तिसरी पिढी काम करून राहिली आणि संस्था व्यवस्थित चालू आहे. मला सांगा तो एक वैशिष्ट्य आहे आनंदवनाचा. या दोघांचं वैशिष्ट्य आहे. बाबांचं वैशिष्ट्य आहे की पोरं त्याचे तयार केले. यांचं वैशिष्ट्य आहे की यांनी आपल्या मुलांना त्याचं शिकवण दिली, नाही का? खरं आहे. म्हणजे संपूर्णपणे काम करणारे असे काय म्हणते शिल्लेदार. खूप मोठी गोष्ट आहे की आनंदवनाला बाबासारखं बाबांनी निर्माण केलं आणि त्यांना सुंदर कार्यकर्ते मिळाले. आनंदवन सुंदर घडलं त्याच्यामुळे आणि ते अजून आजताक आहेत त्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि शेवटचा एक प्रश्न की ते बरेच तरुण मुली आहेत, अशा डॉक्टर क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये येणारी मुलं किंवा समाजसेवेमध्ये येणाऱ्या युवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकाल? नक्की तरुणांनी समाजकार्यात पडायला पाहिजे. फुल टाईम नाही तर मग पार्ट टाईम तरी करा, कारण की ते जरुरी आहे. आपल्याला सामाजिक बांधिलकी असते. आपण डॉक्टर आहोत, ॲडव्होकेट आहोत, बाकी शिक्षक आहोत, तरी आपली सामाजिक बांधिलकी असते की कुठे ना कुठे समाजाकरता आपलं काय योगदान आहे. तर त्याच्याकरता आपण काही ना काही आपलं योगदान करायला पाहिजे. आणि असं जेव्हा तुम्हाला संधी मिळाली यायला पाहिजे. काही नाही तर आनंदवनात या, आनंदात फेरफटका मारा, इथे अंध मुलांशी बोला, अपंगांशी बोला, मूकबधिर लोकांचं संभाषण करा, शिका. आमचा दवाखाना बघा, कुष्ठरोगांना हे करा. एक वेगळी तुम्हाला हे फिलिंग येईल. संभाषण व्हायला पाहिजे, कारण की आताचं जग खूप पुढे चाललं आहे. कुठे ना कुठे आपण ते सामाजिक बांधिलकी ते कुठे ना कुठे तर
त्याच्यापासून दूर जात आहे. तर ते सामाजिक बांधिलकी ते करायला पाहिजे आणि त्याच्याकरता तसा एक्सपोजर तुम्हाला पाहिजे. जिथे तुम्हाला संधी मिळाली तिथे अवश्य जा. काही नाही, तुमच्याजवळ आनंदवन आहे तिथे जा. इथेही संस्था आहे पुष्कळशा. तुम्ही हे करता, तुमची संस्था आहे, तर ते करायलाच पाहिजे. सामाजिक बांधिलकी जरुरी आहे तुमचा विकासाकरता. आणि त्याच्याकरता मी सांगेन की तरुणांनी पुढे यायलाच पाहिजे, तरुणांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. धन्यवाद डॉक्टर. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची आपण विस्तृत अशी उत्तरं दिलेली. खरं म्हणजे आम्ही दोघंही आभार मानतो की त्यांना मुलाखत सरांची आहे ते घेण्याची संधी मला 6:37ला माईक माझ्या हातात आणि आत्ता 7:35 झालेले आहेत आणि दिलेल्या वेळेच्या आत मी ती मुलाखत संपवलेली आहे. थँक्यू. धन्यवाद. आपलेही धन्यवाद.